जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी अमरावतीमध्ये फुल डे स्विगी मारणार आहे आणि तुम्हाला माहीत पडेल की एक बंदा अगर अमरावतीमध्ये फुल डे स्विगीचं काम करत असेल व्यक्ती अखेर किती अर्निंग करू शकतो। सगळ्यात आधी मला माफ करा मित्रांनो, कारण मी आधी ब्लिंकिटचा व्हिडिओ टाकला होता, त्यानंतर हा व्हिडिओ 4 महिन्यानंतर टाकत आहे। कारण कसे असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागतात आणि माझ्याकडे एकच मोबाईल आहे, त्यामुळे ऑर्डर सुद्धा घेणं आणि व्हिडिओ बनवणं खूप टफ जाते। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे आणि तुम्हाला माहीत पडेल की मी आज फुल डेमध्ये किती अर्निंग करतो। तर तुम्ही बघू शकता आता किती वाजले आहे। तर भाई आता 11:20 झालेले आहे आणि बघू आपण आज किती ऑर्डर मारू शकतो। तुमच्यासोबत बोलता बोलता मला स्विगीचा पहिला ऑर्डर लागलेला आहे, तो मिळाला आहे रघुवीरमधून। तर भाई अगर तुम्ही स्विगीमध्ये काम करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इथे पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा खूप लहान लहान ऑर्डर देत असतो आपल्याला। चला हा ऑर्डर आता मी पॅक केलेला आहे आणि आता आपण कस्टमरला हा ऑर्डर पोहोचवू। त्याआधी मित्रांनो, तुम्ही ज्या पण शहरातून हा व्हिडिओ बघत असाल कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही अगर मला असाच सपोर्ट कराल तर मी अशा अर्निंगचे आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल। तर आता मी पोहोचलो आहे कस्टमरच्या लोकेशनवर आणि हा ऑर्डर मी कस्टमरला देऊन दिला आहे आणि आता मी ऑर्डरची वेट करत आहे। ते आहे रघुवीर आणि वंदू इंटरनॅशनल हॉटेलच्या पुढं। भाई ही जी जागा आहे ह्या जागेवर जास्त स्विगीचे ऑर्डर लागतात। आता बघू आपण आपला दुसरा ऑर्डर किती वेळात लागत आहे। तर भाई अर्धा एक तास झाला आहे तरी काही ऑर्डर लागू नाही झाला। मी एवढ्या उन्हामध्ये खाली बसलोय, पण ऑर्डर एवढी कमी आहे कारण आज जास्त ऑफर नाही आहे, काही 40% एक्स्ट्रा नाही, काहीच नाही, नॉर्मल ते आहे आणि आजचा गुरुवार आहे त्यामुळे ऑर्डर कमी लागत आहे। बघू आज आपलं काय होते। तर भाई मला आजचा दुसरा ऑर्डर लागला आहे, तो वंदू इंटरनॅशनलमधून, तो पण 20 रुपयाचा। वा, 4 किलोमीटर जाणं आहे आणि 20 रुपयाचा ऑर्डर। पण काय करता भावांनो, कमाई करा लागते, त्यामुळे हा ऑर्डर मी फटाफट डिलिव्हर करतो। भाई मला नेक्स्ट ऑर्डर लागला आहे चहा चस्का बारमधून आणि मी त्याचा स्क्रीनशॉट नाही काढू शकलो, कारण भाई एकसोबत 2 ऑर्डर लागले होते त्यामुळे गडबड झाली। पण तुम्ही रक्कम पाहू शकता की मला ह्या ऑर्डरची रक्कम किती मिळाली आहे। स्विगी म्हटलं की असंच असते भावांनो, जे तुम्हाला सगळे सांगतात ना की मी 8 घंट्यातनी 2000 कमावले, 5000 कमावले, तर भाई असं काही राहत नाही। सगळे मेट्रो सिटीमध्ये काम करत असतात आणि आपली लहान सिटी आहे त्यामुळे सिटीच्या हिशोबानं पैसे मिळत असते। तर भाई आजचा मला तिसरा सुद्धा ऑर्डर लागलेला आहे। इथं ऑर्डर डिलिव्हर केल्यावर मला भेटले 23 रुपये। आता तुम्ही म्हणत असाल की भाई तू ऑर्डर घेतला तर दाखवला का नाही। तर भावांनो, माझ्याकडे एकच मोबाईल आहे आणि ऑर्डर इतक्या फटकन लागून जाते की तो एक्सेप्ट करणारच टाईम चालला जातो। तर मला आजचा चौथा ऑर्डर सुद्धा लागलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवत आहे, हा बघा। आणि हा किती रुपयाचा आहे हा आपण डिलिव्हर केल्यावर तुम्हाला माहीतच पडेल। तर हा ऑर्डर मी आता कस्टमरला डिलिव्हर करायला चाललो आहे आणि याचे मला मिळाले आहे 33 रुपये। आता बघू नेक्स्ट ऑर्डर। आता हा ऑर्डरसुद्धा मला लागला आहे। हा मल्टी ऑर्डर होता, एक मी साधा घेतला आणि एक वंदू इंटरनॅशनल हॉटेलमधून होता। हा ऑर्डर मल्टी होता। ऑर्डर लागल्यावर थोडंसं मनाला खूप चांगलं वाटते मित्रांनो, त्यामुळे आता हा मल्टी ऑर्डर आपण देऊ आणि बघूया आज आपली अर्निंग किती होते। तुम्ही आतापर्यंत अगर व्हिडिओसोबत बनवून असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। ह्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट मी काही काढू नाही शकलो, कारण इमर्जन्सी होती मित्रांनो, सगळ्यांना ऑर्डर वाटप करायचे होते। तर आता मी चाललो आहे घरी आणि तुम्ही बघू शकता की मी 3.5 घंट्यामध्ये किती अर्निंग केलेली आहे। हे तुमच्या हिशोबानं कमी असेल, पण रात्री मित्रांनो खूप मजा येते। तर आता भेटूया आपण रात्री, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर भाई आता वाजले रात्रीचे 7 आणि मी चाललो आहे माझी ओला घेऊन। आता वाजले 7, करूया डाळ भात। पडता पडता वाचत आहे त्यामुळे मी थोडा कॅमेरा पण बघतोय, गाडी पण बघतोय, त्यामुळे तुम्ही थोडा ॲडजस्ट करा मित्रांनो। तर बघूया आज आपला रात्रीचा पहिला ऑर्डर कधी लागते। सकाळी तर काही व्यवस्थित काम नाही झालं, संध्याकाळी पाहू, 11:30 राहा लागते, याच्यात कंपल्सरी आहे। संध्याकाळी परत मी आलो आहे हाय लोकेशनवर रघुवीर आणि वंदू इंटरनॅशनल हॉटेलच्या पुढं। तर बघूया आपला पहिला ऑर्डर कधी लागते। तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो आणि रघुवीरची मला पहिली ऑर्डर लागलेली आहे। आता ते ऑर्डर मी फटकन कस्टमरला डिलिव्हर करून देतो आणि आता मी कस्टमरला ते ऑर्डर डिलिव्हरसुद्धा करून दिले होते। तर ह्या ऑर्डरचे मला मिळाले आहे मित्रांनो 30 रुपये। आता बघूया आपला नेक्स्ट ऑर्डर आपल्याला कधी मिळतो। तर भाई मला नेक्स्ट ऑर्डर लागला आहे न्यू पंजाबी ढाबामधून 31 रुपयाचा। याला 5 किलोमीटर नेणं होतं आणि हा ऑर्डर मी आता डिलिव्हर केला आहे। हे तुम्ही बघू शकता, हे मी कस्टमरच्या घराकडनं चाललो आहे, त्यामुळे असा थोडा व्हिडिओ काढावे लागत आहे, कारण भाई एकच मोबाईल असल्यामुळे मला पडण्याची पण खूप जास्त भीती वाटते बरं, कारण जीव आहे तर जहान आहे मित्रांनो। तर भाई मला नेक्स्ट आणखी ऑर्डर लागला आहे, तो पण लागला आहे न्यू पंजाबी ढाबामधून। तर आता मी त्या ढाब्यावर चाललो आहे आणि आता मी ऑर्डर घेतला आहे पिकअप। आता हा ऑर्डर फटकन पोहोचून देऊ आणि तुम्हाला अर्निंग सांगतो मला किती मिळाली आहे।
मला ह्या ऑर्डरचे भेटले होते 21 रुपये. आणि बघा पाणीचा मोसम झाला आहे आणि बघू आपल्याला ह्या पाण्यामध्ये काही बेनिफिट मिळते की नाही. त्यांचा वेट करत आहे आणि त्यानंतर तुम्हाला फायनल अर्निंग सांगेल किती झाली म्हणून. मित्रांनो खूप जास्त पाणी असल्यामुळे मी त्याचा काही व्हिडिओ काढू नाही शकलो. पण मला एक ऑर्डर लागली होती त्याचे भेटले होते 49 रुपये आणि दुसरा लागला होता 8 किलोमीटरचा ऑर्डर त्याचे भेटले होते 112 रुपये. तर तुम्ही बघू शकता की माझी अर्निंग आता किती झालेली आहे. यामध्ये तुम्ही 140 रुपये जोडा आणि तुम्हाला माहीत पडेल की अगर स्विगीमध्ये तुम्ही 8.5-9 घंटे अगर काम करत असाल ते पण नॉर्मल डे बरं, तर तुम्ही किती रक्कम कमावत असाल. तर भाई हे काम जेवढे इझी वाटते तेवढे इझी आहे नाही आणि खूप टफ आहे. अर्निंग पाहिली तर एवढे काही होत नाही. मेट्रो सिटीमध्ये होते. मग जेव्हा पण तुम्ही असे व्हिडिओ बघता ना की ज्यामध्ये म्हणते की नाही भाई मी 2000 कमावले 3000 कमावले, ते मेट्रो सिटी आहे. आपल्या नॉर्मल सिटीमध्ये हे रियालिटी आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही नक्की हे कराल तर मला पण मजा येईल आणखी असे व्हिडिओ बनवायला. भेटूया नवीन कोणत्या अशाच खतरनाक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.